महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिंगणघाट नगरपालिका निवडणूक भाजपा उमेदवार डॉक्टर नैना तुळसकर विजयी, विरोधकांची उडाली दाणादाण। हिंगणघाट नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले। हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सरशी झाली असून विरोधकांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर नैना उमेश तुळसकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी दणदणीत विजय मिळवला आहे। या हिंगणघाट नगरपालिकेवर अपेक्षेप्रमाणे भाजपा रिपाई युतीने एकतर्फी विजय मिळवला। 40 पैकी 30 जागांवर विजय मिळवत या हिंगणघाट नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने सत्ता राखली आहे। हिंगणघाट येथे आज नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया झाली। ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 28 जागा, रिपब्लिकन पार्टी 8 गट 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 5 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे 2 जागा, अपक्ष 1 जागा जिंकल्या असून काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे खाते पण उघडले नाही। हिंगणघाट नगरपालिकेत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्रित निवडणूक न लढविल्याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे। आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाटचा गड राखला आहे। हिंगणघाट नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉक्टर नैना उमेश तुळसकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शुभांगी डोंगरे यांच्यात मुख्य लढत झाली। दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत ताकद लावली असली तरी आमदार समीर कुणावार यांची जादू पुन्हा एकदा दिसली। नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर नैना उमेश तुळसकर यांनी शुभांगी डोंगरे यांचा सुमारे 18,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे। आमदार समीर कुणावार यांनी पुन्हा आपल्या बालेकिल्ल्यात ऐतिहासिक विजय मिळवला। सुरुवातीपासून ही निवडणूक एकतर्फी होईल असे भाकीत वर्तवले जात होते। निकालानंतर आमदार समीर कुणावार हेच सबकुछ आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे।